4:30 आणि आम्ही आता उठलेलो आहे. आता जायचं आंघोळीला, झोप काय झाली नाही, 1-2 तास झोपला असेल फक्त. आणि जीत आहे यांनी सुभाष मैदानातला सरांचा किट घातलेला आहे, लेबल बी नाही काढलेला आहे. हे टी शर्ट आणि मंगळवारच्या बाजारातून घेतलेले आहे. वगैरे झालेले आहे आणि यावेळी चाय वगैरे प्यायला बसलेले आहेत. 5 किती वाजले आता? 5 वाजलेले आहेत. थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे कारण की नंतर ऊन बिन वगैरे असेल म्हणून निघूया आपण. आपल्या इथे पालखी आहे, इकडे चाय वगैरे प्यायला बसलेले आहेत. बुलबुल वाजा, बुलबुल बुलबुल वाजा ना. बुलबुल वाजलेले आहे. निघूया आता आपल्या पुढे. आता आम्ही थांबलेलो आहे पालखी सोबत आणि लास्टचा झेंडा घेऊन. एवढी पोरं आहेत, अजून पोरं असेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघतोय पालखी घेऊन. आजचा दिवस दुसरा. मंडळ आभार. सकाळचे आता 6 वाजलेत. दादा पण काल आलेला आहे चालत. आम्ही पुढे होतो पण तेवी लेट आले, पण आले तेवी अख्खे पूर्ण चालत आले एवढा लांबून. नंतर त्यांना नाश्ता पाणी वगैरे पण काय नव्हता, पण तरी तेवी आले. मला काय नाही भेटला. हा, यो आमचा भिगू आहे. आता आम्ही निघतोय. मंडळ आभारी. हा, आता आम्ही निघतोय सगळ्यांना. माते की आई माऊलीचा, एकविराई माते की आई माऊलीचा, एकविराई माते की आई माऊलीचा. आहे 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 एकविराई माते की आई माऊलीचा. ओम नमो एकविराई माते नमः. ओम नमो एकविराई माते नमः. चाल मारून पुढे आलेलो आहे कारण नंतर आपल्याला ऊन बिन लागेल म्हणून. तरी जाम पुढे आलो, जाम एकदम लास्टच्या झेंड्याला होतो. तर आता मधला पट्टा पण पार केलाय. हिमांशू लाडवा अड्डे माटे काही छोकरी वगैरे ती आया नंबर देवानो कॉन्टॅक्ट करा. भाऊ सारा चौराचे पंखा स्लो नाही, बंदच आहे म्हणजे बंद आहे. दारू बंद करणारे काय चांगला गोष्ट आहे. फक्त मी एकविरेला गेल्यावर 1-2 दिवस फुल एन्जॉय करत. कायमची दारू बंद. चांगली बायको बघा. बाकी मेन विषय असा आहे की पालखीची आम्हाला आहे ना, आम्ही वर्षभर वाट बघतो. पोरं तर सुट्ट्या बिट्ट्या. तो एक दादा आहे, वर्षीचा डायलॉग मार कुठला तो या वर्षी काय तर तो क्षण आलेला आहे जे आम्ही वर्षभर वाट बघतो. म्हणजे आमचा आईचा पालखी सोहळा. आम्ही दरवर्षी आईची वारी करतो. कल्याण भुईवाडे ते कारले एकविराई देवस्थान लोणावळा. बोला एकविराई माते की जय. आई माऊलीचा. पोरांमध्ये एवढी आवड असते ना पालखीची. पालखीच्या कॅलेंडर नवीन आलेला कॅलेंडर. पोरं बड्डे बिड्डे नाही बघत, आधी पालखी बघतात. पालखी कधी आहे. पोरं वर्षभर सुट्ट्या नाही काढत. जे सुट्ट्या सगळ्या पालखीसाठी ठेवतात. आरती जण तर काम बिम सोडतात, डायरेक्ट नाही यायचा. पोरं एवढी असतात ना बाराची. पेपर नाही देत. पेपर पण नाही देत. तुम्हाला मागच्या वर्षीचा किस्सा सांगतो. माझा पेपर पोस्टपोन झालते. तर मी आहे ना कॉलेजला आहे बँड्राला.
तर मी काय करायचो, कालचं तुम्ही पहिला व्लॉग बघितला ना, पहिल्या स्टॉपपर्यंत चालत आलो, परत रिटर्न घरी गेलो, सकाळी कॉलेजला पेपर द्यायला गेलो, पेपर देऊन डायरेक्ट दुपारी पनवेलला दुपारच्या स्टॉपला परत चाललो अख्खी रात्र. दुसऱ्या दिवशी पण चाललो, तिसऱ्या दिवशी पण झालं होतं. आणि ज्या दिवशी पोचलो ना त्या दिवशी पाया पडलो माहेर घरी आणि पायथ्याच्या इथं रिटर्न घरी गेलो पेपरसाठी. आणि मेन म्हणजे एवढा मूड ऑफ झालता ना, मेन म्हणजे जेव्हा पालखी होती ना त्या दिवशी माझी ट्रेन मिस झाली. आणि ट्रेन मिस झाली म्हणून लेट झाला, म्हणून मग आलो नाही. तर दुसऱ्या दिवशी आलो मग डायरेक्ट ट्रेन पकडून. आणि पाय तर असे हे झालते ना सुजलेले, पण तरी भाई हा, पण तरी आई माऊलीच्या भेटीसाठी भाई काय पण, आई माऊलीच्या भेटीसाठी काय पण. आणि जी पालखीला मजा आणि वाईव असते ना ती कुठंच नाही भेटणार. तुम्ही पण या एकदा आमच्या पालखीला खूप एन्जॉय करायला भेटे. आता आपण फटाफट चाल मारू, पुढे नाश्त्याच्या स्टॉपला पोहोचू, नाश्ता खाऊ आणि नंतर चाल मारत खांडेश्वरला आपला स्टॉप आहे नाश्त्याचा, जेवणाचा. तिथे थोडा रेस्ट वगैरे करून मेन म्हणजे आपल्याला मॉलला जायचं ओरियन. तिथं बी आम्ही मचवतो जाम. तुम्हाला ते मागच्या वर्षीचा व्हिडिओ पण बघायला भेटेल कल्याण भोईवाड्याच्या पेजवर, तिथे तुम्ही बघू शकतात. तिथं आम्ही पोचतो आणि रास कंदाले करतो, स्टारबक्स मॅकडी वगैरे वाटी साप अंडा खर्च करतो. आता मेन म्हणजे तिथे पालखी नेताना येणार म्हणून आम्ही पोरं लवकर निघणार आहे. दुपारच्या स्टॉपवरून मॉलला जाऊ आणि लगेच मग ते पालखी थोडे पहिले झेंडवाले घेऊन येतील, त्यांच्यासोबत त्यांच्याकडून पालखी घेऊन मग पुढे डायरेक्ट आपल्या रात्रीच्या स्टॉपला आजिवलीला. चला जय एकविरा. आता या पोरांची कंदाली बघा रस्त्यात, फुल वेडेच्याले कंदाली करत चालले ते. स्टॉपच्या इथे आलेलो आहे, नाश्ता वगैरे चालू आहे. हा बिको मला नारळ नको, मी काय नाही केला. सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर आता पुढं थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून निघू, पुढे डायरेक्ट आपला दुपारचा स्टॉपसाठी गार्डनसाठी त्यासाठी फटाफट चाल मारायला लागेल, कारण की नंतर ऊन वगैरे खूप असेल ना त्याने प्रॉब्लेम होईल. तर फटाफट नाश्ता करून निघायचा. लास्टचा झेंडा अजून आला नाही, पहिला झेंडाच आहे. फटाफट नाश्ता करू आणि निघूया आपल्या खांडेश्वरला गार्डनच्या स्टॉपला. एकविराई माते नमः, ओम नमो 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 एकविराई माते आई माऊलीचा. आता आपल्या गार्डनच्या स्टॉपला दुपारच्या जेवणाच्या वस्तीला पोहोचलेलो आहे. जेवायसाठी आता आपला स्टॉप आहे खांडेश्वरचा गार्डन आहे आपला. दरवर्षी इथेच असतो आम्ही आणि मुलंडवाले सुद्धा असतात तिथे. तर आम्ही स्टॉपला पोहोचलेलो आहे जेवायसाठी. आणि पायांची झालेत लाकडं आता लेवल आता बाम बिम लावून पद्धतशीर झोपायला रेस्ट करायची आता मस्तपैकी. आणि मग नंतर जेवायचा. तिथे नदी आहे पण आले तिकडे. आणि मला आता पाणी बघून पवायचं मन करतंय. पवायला आता जायला लागेल, नको नाही तर रात्रीच पाहू मस्त आपण. रात्रीच आपण त्या स्पॉटला आपल्या खोपोलीला आणि बापदेवला. आम्ही शाळेमध्ये जाऊ शाळेमध्ये तिकडे आजिवली. तिथे सगळे पेट्या पडलेले आहेत. एकविराई माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. ते जेवायला बसलेलो आहे सगळे जण. जेवण आहे आजचा, अजून झोप पूर्ण झाली नाही काय. हा 12 वाजलेले आहेत. यो भिकू कुठं काय झालं काय माहिती, कुठं होता तो. आता थोडा वेळ जाऊन झोपाचा, नंतर मग ओरियनला. आणि यांची कंदाली त्या दुसऱ्या फोनमध्ये असेल ती घ्यायला लागेल. आता मला पण नाही माहिती शपथ, मला बी शपथ नाही माहिती. आता बाहेरचं नाही थांबा रे थांबा. आन्सर चुकलं तर तू आन्सर द्यायचा, ओके. आणि जर माझा आन्सर आला तरी तू मार खाशील आणि माझा आला तरी मी मार खाऊ. नाही 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 नाही, तुझा आले होती तुला सोडू आम्ही. झाटू असला तर मारू. हे कोणी आन्सर दिला ना मारला याला मारीला मी. आपल्या टाकासाठी हत्ती सोडलेला, त्या हत्तीने मारला.
नाही जीवित पडलेली एक तिच्या डोक्यात पडली. आता तुम्ही विजेचा कधी सांगितलं? थांब वीट वीट कधी पडली? आगला यो तू सांगितलेला 503 दगड आहेत, वीट नाही दगड. दगडा बोललेला. वीट कधी आली? 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 जय माते की जय. आता झोपून पण झालेलं आहे. आता स्टॉपवर निघतोय आम्ही पनवेलसाठी. पनवेलला आपली अर्धी पोरं गेलेत मॉलला. आपल्याला जायला नाही भेटणार कारण आपल्यासोबत आहे पालखी. तर बघू त्यांना काहीतरी सांगू कॉफी फी डायरेक्ट तर डायरेक्ट निघू रपारपमध्ये टापोडाप. म्हणजे संध्याकाळची आरती करायची आपल्या 6:30ची. तर लेट्स गो करायला लागत. आता ओरियन मॉलच्या इथं पोचलेलं आहे पण यावर्षी ओरियन मॉलला नाही जायचं आहे कारण पालखी घेऊन निघत आहे पुढं गेलेत. त्याने काय व्हिडिओ काढल्या तिथे ते टाकायला भेटतील तर कॉफी घ्यायची असेल कॉफी आपल्याला बनवलेला प्यायला भेटेल. तुझ्या आता काय ना थोडं लेट्स गो करायला लागेल. एकविराई माते की जय. आय माऊलीचा आपले पक्के मित्र परिवार वगैरे खूप आहे आणि हा उत्कृष्ट मित्र परिवार आहे. खूप चांगला मित्र मैत्रिणी परिवार. कालुंद्रेचा दुसरा ONGC वाला गेट आहे आणि या साईडला आपली स्कूल आहे. इथे लेफ्ट साईडला इथे 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 स्कूल आहे आणि या गावातला गणपती मंदिर तर खूपच छान आहे. सगळं माहिती आहे. आम्ही पुढे भेटू. एकविराई माते की जय. आय माऊलीचा शूट चालू आहे पोरांचा आणि इथं आम्ही स्टॉप घेतलेला आहे पर्सनल स्टॉप. आज हा फुल आहे. कधी असाच क्लायमेट उद्या बी राहिला म्हणून चालायला काय लफडा नाही होणार. आरामशी चालू उद्या पण. तो बघा काहीच पीके वाईन्स याचा फोटो काढ रे मामा. आता आता याचा फोटो काढू फोटोशूट वगैरे करू आणि आपल्याला आता किती आहे मिलिंदा किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर पकडून झाला. 3-3.5 किलोमीटर पटापट चाल मारू पोचून जाऊ आपण लगेच आणि लगेच गाणी बिणी घेऊ आणि आज रात्री सगळ्यांची मुलाखत घेऊ फुल प्रॉपर वाली. जब तक तुम जिंदा हो मामा जब मारने वाला पैदा नहीं हो सकता. टेकू नको लाईट आहे ती. हा वरती बघ वरती बघ. मागला घुसतो मागलं कंदाली चालू आहे. चला आता चालून ना. आता इथं पाऊस चालू झालेला आहे. समजत नाही की गरमीचा सीझन आहे की पावसाचा. हे बघा बघू तर थेंब थेंब पडतोय पाऊस. अरे जा रे पाऊसा येऊ नको पैसा येऊ नको पैसा. फक्त जास्ती पाऊस पडला तर आम्हाला लफडा होईल झोपाचा बी आणि आता चालाचा बी. हो का सगळा खिंदी गेडे पोचू आपण अर्ध्या पाऊण तासात. एकविराई माते की आय माऊलीचा स्टॉपवर पोचलेले आहे आपल्या. यावर्षी खूप लवकर पोचलो. एवढ्याला वरण वेळ नसतो आपण मॉल बिलच्या इथे पण खूप लवकर पोचलेलो आहे पालखीच्या इथे. तर आरती वगैरे करायला लागेल आपल्याला. लांब आहे हा. या टायमाला आम्हाला इकडे उजेड बघायला भेटलंय पहिल्यांदा बघत असेल. हा एकविराई माते की आय माऊलीचा.
आणि तुम्हाला सांगतो आम्ही चालता वेळेस लोक म्हणजे जे भक्त असतात सगळे थांबवतात गाड्या वगैरे आणि पाया पडायला येतात आरमाऊलीच्या. आणि सगळ्यांमध्ये उत्साह पण आहे. सगळे गाणी बिनी बोलत, रिक्षावाले गाडी बिडीवाले सगळे गाणी बोलत सगळे चालतात. बघा ही स्कूल आहे आजिवलीची. कबड्डीचा मैदान बी तयार आहे. शाळेत पोचलेलो आहे आम्ही. आज आपण मुलाखत घेऊ की कसा काय त्यांना वाटते. तर हे आमचे कुणाल सालुंखे स्टेट फ्रॉम नांदिवली. तर तुम्हाला कसं वाटतंय हे 2 दिवसात? 2 मिनिटं माईकचं बटन बघू. मजा आली. म्हणजे खूप आम्ही एन्जॉय करत आलो आहे. शब्द न राहिले बोलायला. आता नंतर स्टेट आमचा म्हणजे खूप लांबून ते इथे बाहेर राहतात आमच्या गावाचे. ते बापगावला इथन भोपी हे खूप मोठ्या हस्ती आहेत. आज त्यांना बघूया आपण काय त्यांचा माईकने जोरात बोल. आणि 1900 आम्ही कसे 90sचे ना, तुमची ही नवीन पिढी आणि आमची कसं आहे तुमची यंग पिढी जरा आम्हाला चांगलं वाटतं की तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट आम्हाला घेऊन चालतो. आता नंतर आम्ही हितेश गिरीश पेणी यांची मुलाखत लागले. तर तुम्हाला काय वाटतंय 2 दिवस चालू? 2 दिवसाने मला मजा आली, खूप मजा आली. त्या 2 दिवसात काय काय बघितलं? खूप काय बघितलं सगळं बघून पण मला सगळं काला दिसत होतं. हे सगळं समजत नव्हतं. हे काल्या आणि आज रात्री मी ते गाडीला बांब लावणार आहे ते खरं आहे. आता याच्यानंतर आपण आमचा फॉरेनर निकू उर्दे यांना बघू काय यांना वाटतंय 2 दिवसात. 2 दिवसात तुम्हाला काय वाटतंय? काय बोलायचं? माईकने लावलाय, जोरात बोल. हे टाकणार आहे का हे बोलता तर वाटी साप होईल. मस्त वाटतंय. एन्जॉय केली खूप. आणि आम्हाला बोलून बोलायसाठी शब्द नाही राहिले. आणि हा रोहित यांचा पाहुणा आलेला आहे लांबून. त्याला घेऊ बीप 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 टाकू बीप. तो नाचतोय. आपण मामाला घेऊ. कुठे गेला तो? बाचा तो पाठी कुठं? हा तर एक कुठं गेलेला रे तू? बोले. हा 1 किलोमीटर पुढे गेलता तो. काय काय विसरले ते सांग तू. नाव सांग आधी. नाव सांग. नाव सांग. एका टायमाला किती बिदर घ्या. बस झाली. आता आमचे कोलीबसचे अध्यक्ष शिशिर बाबडे. आता तिथं जाऊ. जेवणाच्या इथं जाऊ. जेवणाच्या इथं मागोमाग पोपट फाटले पालखी जेवणाचा आमची खूप मदत करतात सगळे जण. जेवण वगैरेचं आम्हाला सगळे आई वगैरे म्हणजे खूप चांगलं होतं. त्याच्याने आम्हाला साखर गोड मेनू आहे. हातोले मोदक. मेन आजिवलीचा मेन महत्वाचं म्हणजे बटाट्याची भाजी. हा बटाट्याची भाजी पण आहे. चना डाळ, तिखट डाळ, हे दाखव. आता आपण कुसुमा इकडे जाऊ. आपली आज आलेली. चला
तर सर्वात आधी मी म्हणजे ही आमची कुसुमाई आहे. जशी आमच्यासाठी एकविरा आहे तशी आमच्या पदयात्राच्या पोरांसाठी आमची कुसुमाई आहे. ही आमचा पोरांचा सगळा काय म्हणजे मेन सगळा स्वतःच्या पोरांसारखं बघते. आणि आज आई आलेली आहे. आई काय बोलायचं तुम्हाला? कसं वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद होत आहे आणि माझी एवढी स्तुती केली तर माझं भरून आले मन. तर अशीच पाठीशी राहा एकविराई आमच्या पोरांच्या न सदैव त्यांना तुझा आशीर्वाद असू दे. एकविराई माते की जय. आमचे वासू काका पण आहेत. वासू काका तुम्हाला काय बोलायचंय पदयात्राच्या बारेमध्ये आपल्या पालखीच्या बारेमध्ये? काय बोलतो बाबा? तुम्ही बोला तुमच्या तरफशी. यंदा एक दिवस पूर्ण व्यवस्थित गेलेला आहे. व्यवस्थित गेलेलं आहे. असंच पुढे जा. हौशेने पालखीने तुम्ही पालखीची विटंबना करू नका. हा बाबा. फक्त पाणी लवकरात भेटत जा. भेटेल. उद्या पाऊस पण येणार आहे. पाण्याचे हाल झाले वाटते. या वर्षी आलेले नवीन पोरं तर तुम्हाला कसा वाटतोय? हा गाईज जाम पुढे गेलता पेट्रोल पंपला. तर इथे आता सगळ्यांचा आपण घेतलेला आहे मुलाखत वगैरे. आता आरती जेऊ आणि रात्री बुलबुल वाजवाचा. कॅमेरामॅन जीत पाडी. शेट्टी अँड शेट्टी क्लासेस. शेट्टी अँड शेट्टी क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत तमिळ. वर्गातला सगळ्यात नालायक मुलगा बघायचा ना तुम्हाला? तो बघा तो घशीट लपी आणलेत वेगळे. नो नाही रे परत नाही रिटेक नाही घे नाही यो त्या आनंद आपल्या या पिक्चर मधला काय तो बोलतो? हा नमस्ते. 1 2 3 1 2 3 1 2 3. कोण? ए बाळा चल दुसऱ्या बेंचवर चल. ए मूर्ख. ए निकेतन गुडदे चला तिथे.
दिवसाचा परत जाईल. मी ते लोकेशला पण आलेलं आहे आज डायरेक्ट.